लाडक्या बहिणींना महायुती सरकारची ओवाळणी, लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला आता सुरुवात झाली आहे। शुक्रवारपासून बहिणींच्या खात्यामध्ये पैसा जमा आता होत आहेत। 2 कोटीहून अधिक बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत। ठीक आहे, लाडक्या बहिणीची योजनेची तरतूद 38,000 कोटीवरून यावर्षी 26,500 कोटीवर आणली आहे। म्हणजे अध्यक्ष महोदय 11,808 कोटी रुपये 31% कपात केलेली आहे। 1500 रुपयाचं 2100 रुपये करायचं सोडून तुम्ही पुरवणी मागण्याचा जे फिक्स खर्च आहेत 100% येणार आहेत ते दाखवा ना। मला तोच मुद्दा मांडायचा आहे की तुमचे जे 37,000 कोटीचा डिफिसिट आहे हे खोटं आहे, फसवा आहे। महाराष्ट्राला तुम्ही फसवण्यासाठी हे 37,000 वर कोटी करण्यासाठी हे 11,000 कोटी रुपये तुम्ही बाजूला ठेवलेले आहेत। अध्यक्ष महोदय, मी बऱ्याच या निमित्ताने सांगेन की देवेंद्रजी विरोधी पक्षात असताना असा एक प्रस्ताव त्यांनी मांडला होता की अर्थसंकल्पातील कोणत्या घोषणा पूर्ण झाल्या याची एक वेगळी पुस्तिका काढायला हवी आणि ती सुद्धा अर्थसंकल्पाच्या सोबतच द्यायला हवी। माझं मत आहे की देवेंद्रजींनी काही वर्षापूर्वी आमचं सरकार असताना जी सूचना केली त्याचा अवलंब देवेंद्रजी आता मुख्यमंत्री झालेत त्यांनी करावा। हे बजेट पूर्ण, हे अर्थसंकल्पीय अधिवेशन पूर्ण व्हायच्या आधी त्यांनी आता ह्या वर्षी छोटी पुस्तिका काढावी। कुठले प्रकल्प पूर्ण केले आहेत, कुठले किती टक्के झाले आहेत आणि कुठले बजेटमध्ये आहेत पण 1 रुपया दिलेला नाही याचा एक गोषवारा म्हणजे सगळ्या विधानसभेच्या सदस्यांना कळेल की आपल्याला कुठे कुठे शेंडी लावण्यात आलेली आहे। ही शेंडी फार महत्त्वाची आहे आणि त्यासाठी त्यांनी ते सांगावं अशी माझी विनंती आहे। अध्यक्ष महोदय, निवडणुकीच्या पूर्वी इतकी महामंडळ यांनी जाहीर केली, एवढी महामंडळ, कंपन्या, मंडळं एवढी केली, महाराष्ट्रातला एकही लहान मोठा समाज राहिला नाही त्या नावाने महामंडळ काढली नाही। पैसा एकही नाही दिला, 1 रुपया पैसे नाही दिले। घोषणा केली, सगळे लहान लहान मायक्रो मायनॉरिटी सगळ्या त्यांना आनंद वाटला की सरकारने, अरे हे ह्यांचं सरकार करत नव्हतं पण हे आम्हाला माणसं म्हणायची तुम्ही नाही केलं ह्यांनी केलं। बरं म्हटलं, आता तुम्ही केलं तर काय केलं तर नावं बजेटमध्ये घोषित केली। अध्यक्ष महोदय, मी एकदा 3-4 साली एक सामाजिक अर्थसंकल्प मांडला आणि कुरमुडे जोशांपासून माकडवाल्यांपासून सगळ्या जातींचा उल्लेख केला आणि त्या सगळ्या जातींना पैसे द्यायची व्यवस्था केली। त्यामुळे अध्यक्ष महोदय, तुम्ही तरतुदी बघा, परशुराम आर्थिक विकास महामंडळ, संत रोहिदास आर्थिक विकास मंडळ, अमृत याच्या तरतुदी कमी केल्या। तीर्थाटन योजना, मोफत सिलेंडर योजना, मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना यासारख्या योजना तर आता जवळपास तुम्ही अध्यक्ष महोदय बंदच केलेल्या आहेत। अध्यक्ष महोदय, आता इराणच्या युद्धामुळं 60 रुपये महागाई झाली। मी स्थगन दिला होता आज, पण काय बोलण्याची संधी आम्हाला मिळाली नाही। अध्यक्ष महोदय, आता आमच्या भगिनींनी जर तुम्ही व्यवस्थित मोफत सिलेंडर योजना दिली तर त्याचे भगिनींना आमच्या लाभ होईल आणि त्यामुळे युद्धामुळे अजून महागाई वाढण्याची शक्यता आहे आणि मध्यमवर्गीय कमी उत्पन्नाच्या गटांचं सगळं संसाराचं गणित कोलमडण्याची शक्यता आहे। राज्यामध्ये उन्हाळी अधिवेशन हे सुरू आहेत आणि या उन्हाळी अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणींसाठी जो अर्थसंकल्प आहे तो देखील सादर करण्यात आला आणि यामध्ये वाढीव तरतूद सुद्धा करण्यात आली। सोबतच 2100 रुपये कधीपर्यंत लाडक्या बहिणींना दिले जाईल यावरती जे मुद्दे आहेत ते वेळोवेळी मांडले जात आहेत आणि स्वतः महिला दिनानिमित्त नेत्र पवार असो किंवा आदित्य तटकरे असो यांनी सुद्धा जी माहिती आहे ती अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती दिलेली होती। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2100 रुपये कधी मिळणार हा प्रश्न विरोधकांकडून वारंवार विचारला जात होता आणि त्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा त्यांनी दिलेली आहे। या अर्थसंकल्पामध्ये याची तरतूदही करण्यात आलेली आहे आणि तुमच्या खात्यावरती जी रक्कम आहे ती पाठवण्याची जी प्रोसेस आहे तिला देखील सुरुवात झालेली आहे। सोबतच 31 मार्चपर्यंत जे लाडक्या बहिणींची KYCची मुदत होती ती वाढवण्यात आली आहे। ज्यांनी चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरले होते किंवा चुकीच्या पद्धतीने KYC केलेली होती तर त्यांना आता ही मुदत देण्यात आली आहे। तुम्ही ती दुरुस्त करू शकता जेणेकरून तुम्हाला योजनेचा लाभ आता व्यवस्थितरित्या मिळणार आहे।